सुस्वागतम. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळके, केवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये दक्षिण पूर्व आशियातील घडामोडी याविषयी चर्चा करणार आहोत. शीतयुद्धाच्या काळात संपूर्ण जगात राजकीय परिवर्तन होत होती. रशिया आणि अमेरिका यांच्या विस्तारवादी धोरणाला आवर घालण्यात अतिशय कठीण बनत चालले होते. अमेरिकेचे विस्तारवादी धोरण अधिक तीव्र बनत चालले होते. पश्चिम युरोपीय राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अमेरिकेने इंडो चीन द्वीपकल्पाकडे आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली. कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम आणि इंडोचीन कल्पातील महत्त्वाची राष्ट्र होती. कोणत्याही प्रकारे दक्षिण पूर्व आशियाई राज्यांवर आपलेच वर्चस्व प्रस्थापित व्हावे असा प्रयत्न अमेरिका आणि रशियाकडून करण्यात आला. अमेरिका आणि रशिया यांच्या दक्षिण पूर्व आशियातील राष्ट्रांच्या वर्चस्वावरून व्हिएतनाम युद्धाला सुरुवात झाली. त्या व्हिएतनाम युद्धाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. शीतयुद्ध काळात अनेक संघर्षग्रस्त प्रश्न निर्माण झाले. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हिएतनाम युद्ध होय. 1960 ते 1975 या काळात व्हिएतनाममधील राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणावर तणावग्रस्त बनलेली होती. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्ता आणि आपापले हितसंबंध जोपासताना व्हिएतनाम युद्धात विभागणी देण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे या युद्धातून शीतयुद्धाची तीव्रता अधिक वाढीस लागली. म्हणून व्हिएतनाम युद्धाची कारणे व परिणाम जाणून घेणे योग्य ठरेल. युद्धाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. अमेरिकेचा हस्तक्षेप. अमेरिकेने व्हिएतनामच्या अंतर्गत प्रश्न हस्तक्षेप केल्यामुळे व्हिएतनाम युद्धाचे एक महत्त्वपूर्ण कारण मानले जाते. फ्रान्सने व्हिएतनाममध्ये आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अमेरिकेचा फ्रान्सला पाठिंबा होता. फ्रान्सचा पराभव झाल्यानंतरही अमेरिकेने व्हिएतनाममधील आपला हस्तक्षेप सुरू ठेवला. सोव्हिएत रशियाचा या भागात प्रभाव वाढू नये या एकमेव उद्देशाने अमेरिकेने व्हिएतनामच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यातून येथील परिस्थिती अधिकच तणावग्रस्त बनली. दुसरं कारण सोव्हिएत रशियाचे धोरण. सोव्हिएत रशियाचे देखील व्हिएतनाममधील बिघडत्या परिस्थितीचा फायदा घेऊन साम्यवादाचा प्रसार या भागात घडवून आणण्यास सुरुवात केली. उत्तर व्हिएतनामचा अमेरिकेच्या धोरणांना पाठिंबा होता. त्यामुळे सोव्हिएत रशियाने दक्षिण व्हिएतनाममध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली. म्हणजेच व्हिएतनामचे दक्षिण व उत्तर व्हिएतनाम असे विभाजन करण्यात दोन्ही बड्या राष्ट्रांना यश आले. व्हिएतनामची अंतर्गत परिस्थिती. बड्या राष्ट्रांच्या हस्तक्षेपाबरोबरच व्हिएतनामची अंतर्गत परिस्थिती देखील युद्धास कारणीभूत ठरली. अमेरिकेने 1956 रोजी बाओ दाईला पदच्युत करून दिम यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. दिम याच्या सरकारला अमेरिकेकडून आर्थिक व लष्करी मदत मिळत होती. त्यामुळे दक्षिण व्हिएतनामच्या सायगाव येथील कामगार वेगाने राष्ट्रीय मुक्ती आघाडीची स्थापना करून अमेरिकेच्या हस्तक्षेपात जोरदार विरोध करू लागले. यातून येथील अंतर्गत परिस्थिती अधिकच बिघडत गेली. दक्षिण व्हिएतनाममधील सैनिकी क्रांत्या. राष्ट्रीय मुक्ती आघाडीने 1960 मध्ये दक्षिण व्हिएतनाममध्ये सैनिकी क्रांती घडवून आणली. दिम यास ठार करून जनरल डॉग व्हॅन मिन्न याने सत्तेची सूत्रे हाती घेतली. 1963 ते 1965 या काळात अशाच अनेक क्रांत्या घडून आल्या. त्यामुळे 1965 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी 3 लाख सशस्त्र सैनिक व्हिएतनाममध्ये आणले आणि व्हिएतनाममधील युद्धाचा भडका उडाला. अमेरिकेस शह देण्यासाठी रशिया व चीनने व्हिएतनामला प्रचंड प्रमाणात शस्त्र पुरवठा केला. त्यातून युद्धाला चालना मिळाली. व्हिएतनाम युद्धाचे परिणाम. 1960 ते 1975 या काळात घडून आलेले परिणाम बघत असताना जाणवणारी एक गोष्ट म्हणजे शीतयुद्धाचा परिपाक या युद्धातून दिसून येतो. मुळातच दुसऱ्या महायुद्ध काळात
नंतर अमेरिका आणि रशिया या दोन उदयास आलेल्या महासत्तांमध्ये सत्ता स्थापनेचा जो संघर्ष सुरू झाला, त्यातून संघर्षाची छाया व्हिएतनाममध्ये युद्धावर पडल्याचे दिसून येते. जागतिक राजकारणात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेला मात्र व्हिएतनामवरती निर्विवाद वर्चस्व मिळवता आले नाही. व्हिएतनाम युद्धाचे परिणाम पुढीलप्रमाणे सांगता येतील. जीवित आणि वित्तहानी. 1960 ते 1975 या काळात व्हिएतनाममधून युद्ध घडून आल्याचे दिसते. त्यामुळे व्हिएतनाम आणि अमेरिका या दोन्ही देशांचे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर घडून आली. या युद्धात सर्वसाधारणपणे अंदाजे 2 दशलक्ष सामान्य व्हिएतनामी नागरिक, 1.1 दशलक्ष उत्तर व्हिएतनामी सैन्य, 2 लाख दक्षिण व्हिएतनामी सैन्य आणि 58,000 अमेरिकन सैनिक मारले गेले. अमेरिकेने उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम जे सातत्यपूर्ण त्याच्यावर बॉम्ब हल्ले केले, त्यामुळे व्हिएतनाममधील परिस्थिती अधिकच बिकट बनत गेली. व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाची स्थापना. जुलै 1976 मध्ये अधिकृत सोशलिस्ट रिपब्लिक व्हिएतनाम याची रचना झाली. राजधानी हॅनॉय घोषित केली. सेगॉन यांचे नामांतरण हो ची मिन्ह शहर असे केले गेले. या युद्धात व्हिएतनामने जरी अमेरिकेचा पराभव केला असला तरी त्याच्या लष्करविषयक समस्या यातून सुटलेल्या नव्हत्या. अमेरिकेवरील लष्करी परिणाम. व्हिएतनाम युद्धाचे दूरगामी परिणाम खऱ्या अर्थाने अमेरिकेवरती झाले. या युद्धाने अमेरिकेत लष्कराची पुनर्रचना केली. जगात सर्वात श्रेष्ठ अशा लष्करात गणल्या गेलेल्या अमेरिकन लष्करातील त्रुटी सर्वच जगासमोर दिसून आल्या. तसेच लष्कराचे नैतिक धैर्य देखील खचले. अमेरिकेवरील आर्थिक परिणाम. व्हिएतनामवरती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करायच्या नादात अमेरिकेचा युद्ध खर्च मोठ्या प्रमाणावरती झाला. परिणामी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भरपूर मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचला. युद्धात झालेला खर्च भरून काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांवर करवाढ लादली गेली. राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांना मोठ्या प्रमाणात चलनवाढीचा सामना करावा लागला. थोडक्यात शीतयुद्धात असणारे हे युद्ध भविष्यकाळामध्ये शीतयुद्ध वाढविण्यास कारणीभूत ठरले. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.